चला मंडळी, आज बनवूया सुकटाचं काळं कालवण. करायला सोपं आहे, खायला तेवढंच टेस्टी आहे. चला, इथे मी सुकट घेतलेले आहे. एका चाळणीमध्ये घ्यायचे, ह्याला चाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यातले जे घाण वगैरे असेल ते निवडून घ्यायचे आहे. चाळणीने चाळल्यावरती जे छोटे छोटे काटे असतात ना मध्ये, तर ते ना वाळल्यानंतर असे सहज गळतात चाळणीतून. त्यामुळे अशा पद्धतीने अगोदर चाळून घ्यायची. बघू शकता खाली भरपूर ते काटे किंवा घाण निघालेली आहे. त्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये घेऊन यातले जे खराब जे मासे असतात ना किंवा असे वाळून कुजलेले, ते काढून टाकायचे आहेत. किंवा काही खडेसुद्धा असतात, वाळू घालताना अशा अंगणामध्ये वाळू घातलेले असतात, त्यामुळे त्यामध्ये खडे वगैरे भरपूर येतात. तर अशा पद्धतीने मोठा मासा जर यामध्ये असेल त्याचं तोंड काढून टाकायचं आणि शेपूट जे असताना पाठीमागचे सुद्धा काढून टाकायचं आहे, मधला भाग घ्यायचा. तर चला, सगळे जे सुकट आहे ना मी व्यवस्थित असं स्वच्छ केलेला आहे. त्यानंतर आपण याला भाजून घेणार आहोत. तर अशा पद्धतीचं हे काळं कालवण एकदा नक्की बनवून बघा. करायला सोपं आहे, खायला इतकं भन्नाट लागतं की तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने ही भाजी बनवून खाणार आहात. चला, ही सुकट आता मी भाजून घेणार आहे. गॅसवर मी तवा ठेवून घेतला. यावरती हे सुकट टाकून घ्यायचं. गॅस हा कमी किंवा मीडियम करायचा आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे सुकट आपला भाजून घ्यायचं आहे. सुकट भाजत आहे तोपर्यंत एक मीडियम साईजचा कांदा मी कट करून घेतलेला आहे, व्यवस्थित वरची सालं काढून. आता गॅसवर डायरेक्ट याला मी भाजत ठेवणार आहे. आपला काळ्या मसाल्यातील भाजी किंवा कालवण बनवायचं आहे, त्यामुळे इथे मी कांदा भाजून घेत आहे. सुकट मस्त भाजून झालं. पुन्हा चाळणीमध्ये मी याला काढून घेतलेला आहे. बघू शकता या पद्धतीने पुन्हा मी याला चाळून घेतलं आहे. थोडंसं आता घाण अजिबात निघत नाही. आता यामध्ये आपलं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे थोडा वेळ भिजवत ठेवायचं आहे. त्यानंतर वाटण तयार करायचं. इथे मी खोबरं घेतलेलं आहे, त्याला भाजून घेतलं. मिरच्या, कांदा, हरभरा डाळ हे सगळं भाजून घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यात हा मसाला टाकून घ्यायचा. यामध्ये लसूण घालायचा, थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आणि सगळा मसाला छान असा आपला दळून घ्यायचा आहे, थोडंसं पाणी घालून. आता मसाला वाटून झाला. गॅसवर कढाई ठेवली. यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये धना पावडर टाकायची, गरम मसाला टाकायचा. अजून कोणते मसाले असेल तुम्हाला टाकायचे असेल ते तुम्ही टाकू शकता. तर इथे मी हळद टाकली, गरम मसाला टाकलेला आहे थोडासा. त्यासोबतच इथे मी धना पावडरसुद्धा टाकून घेतली, कोथिंबीर टाकली. सगळे मसाले छान मिक्स करून घेतले तेलामध्ये. त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं. आपला कितपत ही भाजी पातळ किंवा घट्ट करायची त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. तर पाणी इथे मी नॉर्मलच टाकलेलं आहे, जास्त गरम किंवा थंड पाणी टाकायचं नाही. नॉर्मल जे आपण पाणी पितो ना तेच पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर असं छान मसाला मिक्स करून घ्यायचा. मस्त तेल सुटेपर्यंत याला परतायचं आहे. त्यानंतर लगेच पाणी टाकून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, जेवढी भाजी मला बनवायची त्यानुसार इथे मी पाणी टाकून घेतलं. तर इथे मी एक बोंबीलसुद्धा थोडासा भाजून घेतलेला, तो सुद्धा टाकून घेतला. त्यानंतर हे सुकट असं पिळून घ्यायचं आहे पाण्यामधून आणि ते सुकटसुद्धा उकळत्या ह्या रशामध्ये आपलं टाकून घ्यायचं. बघू शकता साईडने उकळी फुटायला सुरुवात झाली. लगेचच यामध्ये सुकट टाकून घ्यायचं. गॅस हा कमी करायचा आणि मस्त 5-6 मिनटं ही भाजी मस्त उकळून घ्यायची आहे. अगदी मस्त चविष्ट हे कालवण तयार होतं. भाजीला काही नसेल किंवा काहीतरी छान असं चमचमीत खावंसं वाटत असेल ना तेव्हा, किंवा झणझणीत खावंसं वाटत असेल, अशा पद्धतीचं सुकटाचं कालवण एकदा बनवून बघा. तर बघू शकता मस्त हे छान मिक्स करून घेतलं. थोड्या वेळानंतर याला मस्त उकळी फुटलेली आहे. ते 5 ते 6 मिनटं मी या भाजीला मस्त गॅस मंद ठेवून भाजी उकळून घेतली. बघू शकता आपली इथे भाजी तयार झाली. बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा.